मिलिंद पुन्हा मिलिंद प्रश्न, एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद। धम्मचर्चेस अयोग्य अशी 8 स्थाने। राजा मिलिंद आणि त्यांचे गुरु नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे एका शांत ठिकाणी पोहोचले। तेव्हा राजा म्हणाला, भते, धम्माच्या गूढ अशा रहस्यमय तत्वावर चर्चा करणाऱ्यांनी 8 प्रकारच्या स्थळांना टाळणेच बरे। या 8 ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धर्मचर्चा करणार नाही, कारण चर्चा करून सुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडून राहतो। ही 8 स्थाने अशी आहेत: 1. चढउताराचे स्थान, 2. असुरक्षित भयावह असे स्थान, 3. वादळी वारे वाहत असलेले स्थान, 4. अत्यंत गुप्त असे स्थान, 5. पवित्र असे देवस्थान, 6. जेथे अधिक रहदारी आहे असे स्थान, 7. पूल, 8. घाट। स्थवीर म्हणाले, महाराज, या स्थळांमधील दोष कोणते की जेणेकरून ही स्थाने त्याज्य मानावी? राजा म्हणाला, भते, चढउतार असलेल्या स्थानावर मन लागत नाही, त्यामुळे चर्चा विस्कटल्या जाऊन कोणताच निष्कर्ष निघत नाही। असुरक्षित ठिकाणी काळजीने चित्ताची तारांबळ उडते असते, त्यामुळे चर्चेत मन लागत नाही। अधिक वादळी वारे वाहत असलेल्या ठिकाणी परस्परांचे शब्द नीट ऐकू येत नाहीत। अत्यंत गुप्त अशा स्थानी चर्चा करीत असता कोणी दुसरा ती लपून ऐकण्याची शक्यता असते। पवित्र देवस्थानी चर्चेचा विषय विनाकारण गंभीर होण्याची शक्यता असते। अधिक रहदारी असलेल्या रस्त्यावर चर्चेचे स्वरूप उद्धटपणाचे होण्याची शक्यता असते। पुलावर बसून चर्चा करीत असता त्यात चंचलता येऊन संभाषण उथळ होण्याची शक्यता असते। सार्वजनिक घाटावरील चर्चा सर्वस्वी जाहीर होतात। यासाठीच असे म्हटले आहे की धार्मिक विषयावर सल्लामसलत करण्याकरिता ही 8 स्थाने त्याज्य मानली पाहिजेत। भगवान बुद्ध समाधी का लावतात? भगवान बुद्धाने बोधिवृक्षाखालीच सर्वे कार्ये समाप्त केले होते आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर देखील ते 3 महिनेपर्यंत समाधी लावून बसले होते। ह्या दोन्ही बाबी ख्या आहेत। समाधी अंतर्गत पुष्कळ काही चांगले गुणधर्म आहेत। सर्व बुद्धांनी समाधीच्या योगायोगानेच बुद्धत्वाचाच लाभ करून घेतला आहे। म्हणूनच ते बुद्धत्व लाभ घेतल्यानंतर सुद्धा समाधीच्या चांगल्या गुणांचे सदैव स्मरण करताना पुन्हा पुन्हा समाधीचा ते उपयोग करतात। समजा कोणी एका माणसाने राजाची सेवा केली, त्यामुळे खुश होऊन राजाने त्यास फार मोठे इनाम दिले। आपल्या कर्तृत्वनिष्ठेमुळे लाभलेल्या बक्षिसाचे स्मरण करून तो अधिकच सेवेमध्ये तत्पर झाला, अथवा कोणी दीर्घ आजारी पुरुष आपल्या आजाराची योग्य प्रकारे शुश्रूषा व्हावी म्हणून कोणी एका वैद्यास चांगली रक्कम देण्याचे कबूल करून त्याची सेवा सुद्धा निष्ठार्वक करतो, तसा त्याला गुणही चांगलाच घडून येतो व अल्पावधीतच तो चांगला निरोगी होतो। परंतु निरोगी झाल्यावर देखील त्या वैद्याच्या उपकारांचे स्मरण करून तो आणखीही सेवा करतो। याप्रमाणेच सर्व बुद्धांनी समाधीच्या योगानेच बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आहे। त्या समाधीच्या गुणांचे स्मरण करून बुद्धत्व लाभ केल्यानंतर देखील ते त्या समाधीची सेवा करतात। समाधीचे 28 असन चांगले गुण आहेत। ते पाहूनच सर्व बुद्ध अव्याहत त्या समाधीची सेवा करतात। ते 28 गुण असे: 1. समाधी जीवनाचे रक्षण करते. 2. दीर्घायुष्य प्राप्त होते. 3.
दिव्य बळ लाभते. 4. दोषमुक्त होतो. 5. अपयश धुवून निघतात. 6. यशाची वृद्धी होते. 7. असंतुष्टपणाचा नाश होतो. 8. पूर्णतः संतोष लाभ होतो. 9. भीती नाश पावते. 10. निर्भयतेचा लाभ होते. 11. आळस नष्ट होतो. 12. उत्साहात भर पडते. 13. लालसेचा नाश होतो. 14. द्वेषचा नाश होतो. 15. मलूलपणाचा नाश होतो. 16. मिथ्या गर्वहरण होतो. 17. समस्त शंकांपासून निवारण होते. 18. चित्त एकाग्र होते. 19. सदैव मन प्रसन्न राहते. 20. मन एकदम पवित्र व निर्मळ बनते. 21. गांभीर्य प्राप्त होते. 22. मोठा लाभ होतो. 23. अपूर्व नम्रतेचा लाभ होतो. 24. प्रीती उत्पन्न होते. 25. प्रमोद प्राप्त होतो. 26. समस्त संस्कार खिळखिळे करण्याचे ज्ञान होते. 27. पुनर्जन्माचा शेवट होतो. 28. श्रमण जीवनाचे यथार्थ फळ प्राप्त होते. ह्यात समाधीच्या 28 गुणांस अनुलक्षून सर्व बुद्ध तिची सेवा करतात. चित्त एकाग्र होता जी प्रीती उत्पन्न होते तिचा आनंद आगळा असतो, म्हणून तृष्णा नाश करून सर्वच बुद्ध समाधीत मग्न राहतात. सर्वच बुद्ध समाधीत मग्न होतात याची 4 कारणे अशी आहेत. 1. आपदरहित सुखमय जीवन. 2. सर्वश्रेष्ठ गुणांचा वास. 3. उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग. 4. सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा. याच कारणाने तथागत नेहमी समाधी भावनेत मग्न होत असत. तथागत बुद्धांस काही कराव्याचे शिल्लक राहिले होते म्हणून नव्हे, तर समाधीचे अमाप गुणधर्म पाहूनच ते समाधीचे चिंतन करीत असत.